4.25 लाख अर्ज जे आहे ते बाळ ठरवलेले आहेत, कारण हे अर्ज खोट्या पद्धतीनं बोगस पद्धतीनं शासन दरबारी दाखल करण्यात आलेले आहेत। पीक विम्यामध्ये जो कष्ट करणारा खरा शेतकरी आहे त्याला पीक विम्याचा फायदा कधीच झाला नाही आणि हे 4.25 लाख अर्ज जे आता बाद केले तेही विधानसभेत त्याविरोधी आवाज उठवल्यानंतर बाद झाले। मागचे काही वर्ष आणि विशेषतः 2-2.5 वर्ष 5 वर्ष जे वेगवेगळ्या लोकांनी असेच क्लेम केलेले पैसे आहेत त्याची वसुली करणं हे देखील महत्त्वाचं आहे आणि जे 4.25 लाख अर्ज बाद केले याचा अर्थ असा आहे की सरकारने आता हे कबूल केलेले आहे की पीक विम्यात प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे आणि या भ्रष्टाचाराची पाळंमुळं खणून काढण्याची जबाबदारी गृह खात्याची पण आहे। शेती खात्याने पीक विम्याची योजना आणल्यानंतर कृषी खात्याने मागचे काही वर्ष हा भ्रष्टाचार चालू आहे आणि त्यामुळे ज्यांच्या नावाने असे पूर्वी पैसे क्लेम करण्यात आले आणि पैसे त्यांच्या खात्यावर वर्ग झाले त्या सर्वांच्याकडून हे पैसे वसूल झाले पाहिजेत, व्याज वसूल झाले पाहिजेत आणि खास करून ह्या 4.25 लाख लोकांची नावं जी आता मिळालेली आहेत त्यांनीच रिपीटेडली यापूर्वी क्लेम केलेले असतील आणि त्यामुळे त्यांचे अकाउंट्स तपासले पाहिजेत की त्यांच्या अकाउंट्सवर आणखी किती मागच्या 5 वर्षात पैसे आले। याबद्दल माहिती देत असताना माणिकराव कोकाटे यांचं एक धक्कादायक विधान असं पुढे आलेलं आहे, कुठली योजना असो 2-4% भ्रष्टाचार तर सगळ्याच योजनांमध्ये होत असतो, त्यामुळे योजना बंद करणं हा काही उपाय नाही। हा एक धक्कादायक प्रकार आहे की झिरो टॉलरन्स असला पाहिजे भ्रष्टाचारात। नरेंद्र मोदी साहेबांची घोषणा आहे की सगळ्यांना माहिती आहे ती मी रिपीट करत नाही, झिरो टॉलरन्स करप्शनच्या बाबतीत जर असेल तर 2-4% आपण भ्रष्टाचार आहे हे कबूल करतो किंवा होऊ शकतो असं अनुमान काढू शकतो आणि त्याकडे फार विशेष आश्चर्याने बघत नाही। याचाच अर्थ भ्रष्टाचार किती खोलवर गेला हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या। 2-4% भ्रष्टाचार जर मंत्री महोदयच कबूल करत असतील तर 10-12% आरामात हा पोचला असेल असं गृहीत धरायला हरकत नाही। ही योजना बंद करावी खऱ्याच तुम्ही जसं पहिल्याच वाक्यात म्हणाला त्याचा फारसा उपयोग हा गरजू शेतकऱ्यांना होत नाही। ज्या दिवशी सरकारने घोषणा केली की 1 रुपयात आम्ही विमा देतो त्याच दिवशी ठरलं की राज्यातल्या शेतकऱ्यांनी 1 रुपयात विमा घ्यावा आणि पुन्हा आम्हाला काही विचारू नये, आम्ही त्यांच्या नावाने पीक विम्याचे हप्ते भरत राहू। प्रचंड कोट्यावधी हजारो कोटी रुपये ह्या राज्यामध्ये प्रीमियम म्हणून भरण्यात आले आणि आज मात्र त्याचा परतावा शेतकऱ्यांना मिळत नाही पण मुठभर लोकांना मिळतो। त्याचा हा एक भ्रष्टाचाराचा प्रकार आपल्या समोर आलाय। मग ही पीक विमा राबवणारे जे सगळे त्या चेनमधले घटक आहेत ते सगळे याचे लाभार्थी आहेत। खरी चौकशी आणि प्रामाणिकपणाने चौकशी केली तर त्या सगळ्यांवर उजेड पडेल। करण्यात आलेला होता, त्यांचं कौतुक करण्यात आलं होतं की सगळ्यात जास्ती पीक विमे जे आहे ते बीडमध्ये देण्यात आलेले आहे किंवा क्लेम करण्यात आले आहे आणि सगळ्यात जास्ती बोगस अर्ज जे आहे ते बीडमधले आहे। हा फार मोठा धक्कादायक प्रकार आहे। हा बोगसपणा जर असेल तर आणि 4.25 लाख अर्ज बोगस निघालेत असा याचा अर्थ आहे। हे अतिशय गंभीर प्रकरण आहे। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लुटायचं आणि बोगस पद्धतीने तेच पैसे काढून घ्यायचे हा प्रकार महाराष्ट्रात सतत दिवसाढवळ्या चालू आहे आणि सरकारने याच्यात सरकार सहभागी आहे का असा याचा आता अर्थ होऊ शकतो, कारण सरकारच्या डोळ्यात देखत 4.25 लाख लोक आज बोगस अर्जदार निघाले। त्यांचं जर सरकारने हे सिद्ध करायचं असेल की आमचा काय याच्यात सहभाग नाही तर 4.25 लाख लोकांच्या अकाउंटवर मागच्या 5 वर्षात किती वेळा पैसे गेले याची हिशेब आणि तपासणी महाराष्ट्रात सरकारने केली पाहिजे। असं आहे की सत्तारूढ पक्षाच्या एका आमदारांनी याबाबतीत ते बीड जिल्ह्यातले असल्यामुळं आणि त्यांना त्याची माहिती मिळाल्यामुळे त्यांनी त्यांची ह्या सगळ्या प्रकाराबद्दल भाषण सभागृहात केलेलं होतं आणि त्यांना एवढी अमूल्य माहिती कुठून मिळाली हे मला माहीत नाही। कदाचित इंटरनल राजकारणामुळे त्यांना ही माहिती मिळाली किंवा त्यांनी मेहनतीने मिळवली हे कळायचं अजून बाकी आहे।
पण एकंदरच त्यांना विशेष अशा माहित्या फार मोठ्या प्रमाणात कुणीतरी देत असतं आणि ते बोलत असतात असं लोकांना वाटतंय. माझं तसं काही म्हणणं नाही आहे, पण ही माहिती लोकांच्या उपयोगी आहे. मी त्यांचंही अभिनंदन करेन की त्यांनी ही माहिती सभागृहासमोर ठेवली, सरकारने चौकशी केली आणि आता 4.25 लाख लोक बोगस आहेत हे त्यामुळे निदर्शनाला आलं. बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एक आता नवा CCTV समोर आलेला आहे. जे आरोपी आहेत संतोष गुले वगैरे चाटे यांच्यासोबत वाल्मिक करार देखील आहे. ज्या ठिकाणी हा कट शिजला त्यामध्ये वाल्मिक करारचे चित्र देखील दिसत आहेत. CCTV समोर येते आणि इतर जे आरोपी आहेत ते देखील सगळे पहा. नाही, काय पोलिसांनी याचा योग्य तपास केला पाहिजे. पॉलिटिसाइज या गोष्टीला यासाठी मी मुद्दामून यावर का बोलत नाही, तर मला असं वाटतं की पोलिसांचा तपास इम्पार्शियल व्हावा आणि कुठल्याही दबावाशिवाय पोलिसांनी तपास करून जे सत्य आहे ते पुढं आणावं. पोलीस तपास करत असताना त्यावर काही फार मोठ्या प्रमाणात आरोप करणं आणि काही गोष्टी आम्हाला माहीत नसलेल्या आणि गृहीत धरून बोलणं हे उचित नाही. आता जर हा व्हिडिओ बाहेर आला असेल, ती क्लिप बाहेर आली असेल, तर याचा अर्थ ती कधीची आहे, कुठल्या काळातली आहे, की ज्या घटना घडली त्या दिवशी, त्याच्या आदल्या दिवशी की त्याच्या आधी कट रचण्यासाठी झाली का, याचा तपास पोलीस करतील. आणि SITने देखील याच्यावर लक्ष घालून त्याचं टायमिंग वगैरे काढलं तर मग जे त्या दिसत आहेत ते जर सांगत असतील की हे आम्ही कट रचण्यासाठीच एकत्रित बसलेलो असेल तर मग त्याचा कनेक्शन जोडता येईल. पालकमंत्री पदावरून सध्या महायुती सरकारमध्ये प्रचंड नाराजी दिसते, धुसफूस दिसते. 2 पालकमंत्री पदांना स्थगिती देखील दिलेली आहे. परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील धुसफूस पाहायला मिळते. राष्ट्रवादीचे केवळ अजित पवार यांनाच एक जिल्हा मिळालेला आहे. इतर राष्ट्रवादी सोडून गेले तर शिवसेना आणि भाजप यांच्या पक्षांना 7 जणांना जिल्हे मिळाले. फक्त अजित पवारांच्या पक्षांना फक्त अजित पवारांनाच तेवढा एक पालकमंत्रीपद मिळालेलं आहे जिल्ह्यात. स्वजिल्हे मिळणं आवश्यक असतं, कारण त्या जिल्ह्यात त्याला काम करून दाखवता येतं. आणि दुसरा जिल्हा असला तर तिकडं जाणं येणं हे जमत नाही मंत्री महोदयांना. त्यामुळं प्रत्येकाचा आग्रह तो असणं स्वाभाविक आहे. पण या सगळ्या गडबडीत आदिती तटकरेंना मिळालेल्या जिल्ह्याला स्थगिती मिळाली हे फार आश्चर्यकारक आहे. आणि ती स्थगिती का मिळाली तर दुसऱ्या मंत्र्यांनी रस्त्यावर रस्ता रोको केलं, टायर जाळले का गाड्या जाळल्या का काय काय केलं. म्हणजे पालकमंत्रीपद मिळण्यासाठी महाराष्ट्रामध्ये जर जाळपोळ होत असेल तर मला वाटतं पालकमंत्रीपदामध्ये असं काय आहे की जे एवढं आकर्षक आहे आणि शेवटच्या टोकाची भाषा करून ते मिळवणं. म्हणजे सरकारच्या दृष्टीनं हा जरा थोडासा कमीपणा आहे सरकारला. आणि अशा पद्धतीनं सरकारमध्ये एकजिन्सीपणा नाही आहे. सरकार एकमेकाशी भांडतं आहे आणि सरकारमध्ये एकमेकाशी वैरत्वाची भावना प्रचंड आहे. आणि जे प्रसारमाध्यमासमोर सतत रोज येते ते सरकारला कमीपणाचं आहे. तर रायगडच्या पालकमंत्री पदावरून भरत गोगावलेंचे कार्यकर्ते आक्रमक होऊन बाहेर झाले आणि टीका केली शेतकऱ्याच्या कुटुंबात. यावरून अनंत परांजपेने म्हटलंय की आम्ही जसं तसे उत्तर देऊ, टीकेवर ते शांत बसणार नाही, यापुढे टीका खपवून घेणार नाही. माहिती अनंत परांजपेने इशारा दिलेला आहे. महायुतीने त्यांच्या मी बोललो ना त्यासाठी आता बोललो की पालकमंत्रीपद मिळण्यासाठी रस्त्यावर येणं, रस्ते रोखणे किंवा जाळपोळ करणे हा एक नवा फंडा आणि नवा आदर्श या सरकारमध्ये महाराष्ट्राला दिसतोय. आणि महाराष्ट्रामध्ये आता आणखीन उरलेल्या मंत्र्यांना देखील ही प्रेरणा आहे असं म्हणायला पाहिजे की असं केलं तर त्यांच्या मनाविरोधी घडलेल्या गोष्टीला स्टे मिळू शकतो आणि सगळे प्रयत्नात लागतील असं चित्र आहे असं मला वाटतं. राष्ट्रवादीच्या आमदारांवर विशेष सर 9 पैकी फक्त 2च आमदार किंवा 2च मंत्री असे आहेत. एक स्वतः अजितदादा ज्यांना त्यांचा हवा असलेला जिल्हा मिळाला, 2च असे मंत्री. उर्वरित 7 मंत्र्यांना मात्र कुठले लांब लांबचे जिल्हे 500-600 किलोमीटरवरती. त्यामुळे राष्ट्रवादीवर अन्याय झालेला आहे सरकारमध्ये. बार्गेनिंग आता ते त्या राष्ट्रवादीने पाहावं. त्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करण्याची माझ्यावर जबाबदारी नाही आहे. पण मला असं वाटतं की महाराष्ट्रभर
जो मुख्यमंत्र्यांनी निर्णय दिलाय तो पाळला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी एकदा घोषणा केली आणि त्याच्यावर आवाज उठवणं, त्याच्यावर प्रसारमाध्यमात जाणं, मला हे पसंत नाही, नाईलाज आहे अशी आव्हानं करणं, हे मला वाटत नाही की एका सदृढ अशा टीम असते विकासासाठी आणि ती मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असते. ते टीमचं काम चाललंय असं मला वाटत नाही. एवढी मोठी मेजॉरिटी मिळून देखील मुख्यमंत्र्यांना घेतलेल्या निर्णयावर आक्षेप घेणं, त्याच्याविरोधी आंदोलनं, प्रतिमोर्चे करणं किंवा टोकाची भाषा करणं किंवा आपला असंतोष व्यक्त करणं हे महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना अलाउड नाहीये, तरी हे करतायत. आणि मुख्यमंत्री हे का सहन करतायत हा दुसरा पुढचा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांनी एकदा निर्णय घेतल्यावर त्याच्यावर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी मतमतांतरं व्यक्त मंत्री करतायत, हे फार गंभीर आहे आणि हा मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे असं मला वाटतं. सर, जनतेतून असा एक संतप्त सवाल येतो की एकीकडे केसमध्ये सैफ अली खानची मोठी आहे म्हणतात आरोपी लवकर पकडला जातो, पण बीडचं प्रकरण आहे, सामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे, त्यातील आरोपी अजूनही एक मोकाट आहे. म्हणजे सैफ अली खान मोठा आहे म्हणून त्याचा लवकर पोलिसांची यंत्रणा कामाला लागते, पण बीडचं एक सामान्य कुटुंबातील आहे म्हणून त्याला सापत्न वागून येते. कोण बीड मधलं प्रकरण त्यांचा होईल. कुठं किती पळून किती लांब पळणार, तो सापडला जाईल. काही थोडासा एखाद्या वेळ जास्त चपळ असतो एखादा, आणि मला असं वाटतं की पोलिसांनी त्यांची एवढी मर्यादित, पोलिसांनी सगळ्यांना जेरबंद केलंय. एखादा सुटलेला असेल तर तोही पोलिसांना पुढच्या काही दिवसात मिळेल. पण ही वागणूक दुपट्टी वाटत नाही का? म्हणजे मोठ्या व्यक्तीला लवकर यंत्रणा कामाला लावायची नाही, असं आहे की काही एखादा सुटलेला असतो, पोलिसांच्यावरही आपण अन्याय करणं योग्य नाही. पोलीस योग्य ते लवकर पकडला जाईल. कुणी फार काळ मुक्त राहू शकत नाही. एकदा पोलीस मागे लागले तर त्याला हुडकून काढतील पोलीस. सर, पालकमंत्री पदावर जाबदारीत अजितदादांच्याच आमदारांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. दादांनी फक्त स्वतःपुरता, सुनील तटकरे आणि त्यांच्या मुलीपुरता काम केलेलं आहे, इतर मंत्र्यांसाठी त्यांनी प्रयत्न केला नसल्याचा आरोप जो आहे, अशी कोण म्हटलं? त्यांच्याच आमदारांनी भावना व्यक्त खाजगीत केली व्यक्त. खाजगीत व्यक्त केलेल्याला असं जाहीरपणाने उत्तर देणं योग्य नाही, कारण त्याला ऑथेंटिसिटी नाही आहे. त्यामुळे तरी पण मला काही वाटलं तरी खाजगीत त्यांनी व्यक्त केली आहे, जी त्यांनी मीडियामध्ये व्यक्त केली असेल तर मी त्याच्यावर रिॲक्शन देईन. सर, आज महाविकास आघाडीची बैठक होते, आज नेमकी काय चर्चा होती? नाही, विधिमंडळ समित्या आम्हाला नेमायच्या आहेत आणि त्यासाठी आम्ही एकत्रित बसायचं ठरवलेलं होतं. ही जागा सोयीस्कर आहे म्हणून या ठिकाणी आम्ही बसतोय आणि तिन्ही पक्षांनी एकत्रित बसून विधिमंडळाच्या समित्या नेमायचं काम जे राहून गेलेलं होतं, त्यात आम्ही तिन्ही आमच्या विरोधी पक्षाच्या वाट्याला ज्या जागा येणार आहेत त्या वाटून घेण्यासाठी आज बैठक बोलवली. काही चर्चा होणार नाही, त्याची चर्चा होणार नाही. पाटिल साहब, बांग्लादेश को लेकर सरकार के लोग कह रहे हैं और आज मिलिंद देवरा ने भी खत लिखा मुख्यमंत्री को कि ऑडिट होना चाहिए, अवैध बांग्लादेशी इनके खिलाफ मुहिम छेड़नी चाहिए. ठीक है, बांग्लादेश ये सैफ अली के अटैक, उनके ऊपर जो अटैक हुआ उनके घर पे, उसके बाद में एक बांग्लादेशी को पकड़ के लाया गया है और बांग्लादेशी के बारे में अभी नया बवाल खड़ा किया गया है. और जो भी है, बांग्लादेशी जो भारत के बाहर से यहाँ आए हैं उनको प्रोटेक्ट करने के लिए कोई भी सपोर्ट नहीं करेगा. जो बाहर से आए हैं, जो इलीगल माइग्रेंट है, उनको तो लेके वापस बांग्लादेश में छोड़ना चाहिए, उसमें कोई दो राय हो नहीं सकती. और ऐसी जो बांग्लादेश से आए हुए लोग हैं उनको कोम्बिंग ऑपरेशन करके भी उनको चूज करके निकाला तो और उनको बांग्लादेश में वापस छोड़ा, तो मुझे लगता है वो करने की आवश्यकता है. हमारा उसको पूर्ण पाठ्यक्रम. ऑडिट होना चाहिए, मतलब जो भी ऑडिट होना चाहिए और जो गलत, यानी जो विदाउट परमिशन इंडिया में रहने को आए हैं उनको तो बाहर भेजना चाहिए. महाराष्ट्र के महायुति सरकार में पालक मंत्री पद को लेकर घमासान मचा हुआ है. खुद सरकार के मंत्री शिंदे जी के घर के बाहर प्रदर्शन कर रहे हैं, उनके समर्थक प्रदर्शन कर रहे हैं. एलसीपी दूसरे अजित पवार के गुट नाराज है. मैं समझता हूं कि मुख्यमंत्री साहब ने जो निर्णय लिया है उसके खिलाफ
अगर महायुति के ही मंत्री, आमदार लोग अगर अलग अलग बयानबाजी करते तो ये मुख्यमंत्री जी का अपमान है। मुख्यमंत्री जी ने जो निर्णय लिया है उसके खिलाफ बोलना, एक इकट्ठा जो अलायंस की सरकार है उसमें ये बर्दाश्त कैसे हो सकता है, ये मुझे आश्चर्य लगता है। मुख्यमंत्री जी के निर्णय के बाद उसके ऊपर टिप्पणी करना, बयानबाजी करना, रास्ता रोको करना, कुछ गाड़ी जो भी है उनको जलाना, ये जो चीज़ें सामने है ये पहले बार महाराष्ट्र में हुई। ये महाराष्ट्र की संस्कृति नहीं थी और मुख्यमंत्री ने निर्णय देने के बाद ये ऐसी बयानबाजी और पालक मंत्री के कारण ये निर्णय कर रहे तो सरकार कैसे आगे चला पाएंगे। इसीलिए हमारा मुख्यमंत्री जी को सूचना है विपक्ष में रहने के नाते कि मुख्यमंत्री जी का पूरा कंट्रोल होना चाहिए। एक बार सीएम साहब का निर्णय होता है तो कोई भी, ना कोई उप मुख्यमंत्री, ना कोई मंत्री, ना कोई एमएलए उनके पार्टी के, हम बोल सकते क्योंकि हम विपक्ष में हैं, जिन्होंने उनको सपोर्ट किया है वो कोई बयानबाजी नहीं करनी चाहिए। लेकिन ये सरकार में ये बयानबाजी हो रही है, ये बहुत दुर्भाग्य है। महाराष्ट्र की जनता शॉक होके देख रही है कि ये क्या क्या कर रहे हैं लोग। आपके आज की बैठक किस विषय में है? क्या लोकल बॉडी, हमारी लोकल बॉडी के चुनाव की चर्चा के लिए हम नहीं बैठ रहे। हम विधिमंडल समिति जो है यानी कमेटी जो बनाते हैं उसके बारे में इकट्ठा बैठने के लिए आज की मीटिंग है। इसके सिवा दूसरा कोई सब्जेक्ट हमारे मीटिंग में नहीं है। सर, अक्षय शिंदे जे आहेत एन्काउंटर फेक असल्याचं उत्तरही स्पष्ट झालंय। त्यावेळी सांगितलं होतं की हा न्याय मिळाला आणि आता त्यावेळी निवडणुकीच्या आधी रॉबिनहूड होण्याचा प्रयत्न, कुणाशी तरी प्रतिमा रॉबिनहूड सारखी करण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्यासाठी अक्षय शिंदेचा बळी घेण्यात आलेला आहे आणि त्यासाठी त्याला मारण्यात आलेलं आहे। हे आता स्पष्ट झालेलं आहे। महाराष्ट्रातल्या जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचं काम तेव्हा झालेलं होतं। अशा अनेक घटना आहेत, त्यातली ही एक घटना नशिबाने पुढे आलेली आहे आणि असा फेक एन्काउंटर न करता अक्षय शिंदेची जुबानी घेतली असती, त्याचं म्हणणं ऐकलं असतं तर आपल्या लक्षात आलं असतं की त्या शाळेत आणखीन काय काय चालतं आणि शाळेचे चालक जे आहेत त्या चालकांच्याकडून आणखीन काही क्राईम्स घडलेले आहेत किंवा नाही याच्यावर प्रकाश पडला असता। त्यावेळी रॉबिनहूड होण्याचा प्रयत्न कोण करत होता हे आपण लक्षात घ्या आणि माझ्या माहितीनं तेव्हा गृहमंत्र्यांनाही माहीत नसेल की असा एन्काउंटर होतोय। धन्यवाद। दावोसमध्ये जवळपास इंडियातल्या कंपन्यांबरोबर टीम करार झाले जवळपास 18 लाख कोटी रुपयांचे आणि सांगितलं जातं की आता महाराष्ट्रात गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते। मागच्या वेळी मुख्यमंत्री दावोसला गेलेले एकनाथ शिंदे साहेब, त्यावेळी असेच भारतातल्याच लोकांना तिकडे नेऊन करार करण्यात आले। पैसा कुठलाही असो, भांडवल कुठलंही असो, आम्ही महाराष्ट्रातली जी प्रचंड वाढलेली बेरोजगारी आहे तिला कमी करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे। ठीक आहे, इथं भेटायला वेळ मिळाला नसेल, त्यांना डावोसला बोलवलं असेल आणि डावोसमध्ये करार केला असेल तर तो आम्हाला मान्य आहे, आमचा त्यालाही विरोध नाही। कारण महाराष्ट्रातल्या तरुणांच्या हाताला काम मिळावं ही आमची प्रायोरिटी आहे आणि आमचा तो आग्रह आहे। पण माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की जगाच्या पाठीवरच्या भारताशी संबंधित नसणाऱ्या कंपन्यांची गुंतवणूक येताना घेऊन यावी। ही भारतातल्या कंपनीची जी गुंतवणूक आहे 38,000 कोटीची, ही डावोसच्या दौऱ्याचं फलित म्हणून जे गणित आपण मांडाल त्यात ही धरण्यात येऊ नये अशी आमची विनंती आहे। तुम्ही धरली तरी आमचं काही म्हणणं नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।